हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 20वा, ओवी क्रमांक 79. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी. नामसंकीर्तन म्हणजे हरिनामाचा वैखरी वाणीने घोष करणे, मुखाने प्रभुनाम घेणे, परमात्म्याच्या नामाचा जप करणे, तप करणे, प्रभूचा महिमा भजन, कीर्तन, कथा, पुराण यामधून व्यक्त करणे किंवा सांगणे, कवन गाऊन हरिनाम घेणे. वैष्णव म्हणजे विष्णुभक्त, प्रभूचे उपासक, परमात्मा प्राप्तीसाठी साधना करणारे मुमुक्षु, साधक, योगी, साक्षात्कारी, मुक्त पुरुष. जोडी म्हणजे दोन गोष्टी, दोन वस्तू, दुक्कल किंवा जोडी म्हणजे जोडलेले, मिळविलेले. नामसंकीर्तन आणि वैष्णव ही अभेद्य जोडी आहे, दुक्कल आहे. वैष्णव नामसंकीर्तनाशिवाय असूच शकत नाहीत. वैष्णवाच्या मुखी सतत हरिनाम असते. नामसंकीर्तन करू लागल्यावर मुमुक्षू आपोआप कदाचित काही कालांतराने वैष्णव होतो. प्रभुनाम घेणाऱ्याच्या नसानसात, रोमारोमात ते नाम भिनते. मग तो नामाशिवाय असूच शकत नाही. त्याचे जगणे म्हणजेच नाम घेणे असते, अशी त्याची अवस्था होते. त्याचा श्वास आणि उच्छ्वास प्रभुनाम होऊन जातो. वैष्णवांनी आयुष्यात काही स्वतःला जोडलेले असेल तर ते म्हणजे हरिनाम. वैष्णवांची कमाई, मिळकत, धनसंपत्ती, जड जवाहीर, स्थावर मालमत्ता म्हणजे हरिनाम. ते या त्यांच्या कमाईवर जीवन जगतात. ते प्रभुनाम घेता यावे म्हणून जीवन जगतात. प्रभुनाम हेच त्यांचे जीवन असते. वैष्णवांची एकमेव ओळख म्हणजे हरिनाम. वैष्णव पूर्ण मुक्ती नाकारतात. ते सायुज्यमुक्त म्हणून राहू इच्छितात. ते प्रभूला सांगतात की मला पूर्ण मुक्त करू नको, मला तुझ्यात सामावून घेऊ नको, कारण मग मी हा मानवी जन्म आणि देह पुन्हा धारण करता येणार नाही. तसे झाल्यावर मी तुझे नाम घेऊ शकणार नाही, तुझी भक्ती करू शकणार नाही, तुझी सेवा करू शकणार नाही. तेव्हा मी आहे तसाच ठीक आहे. मला विष्णू होण्यापेक्षा वैष्णव म्हणूनच राहण्यात समाधान आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की पापे अनंत कोडी गेली त्यांची. अशांचे पूर्वसंचित भोग कितीही अनंत कोटी जरी असले तरी ते नष्ट होतात. दारे खिडक्या बंद असल्यामुळे खोलीत काळोख असतो. दार उघडताच एका क्षणार्धात तेथील काळोख नष्ट होतो. याचप्रमाणे नामसंकीर्तनाने साक्षात्काराची एक झलक मिळते. भक्त प्रभूमध्ये विसावतो आणि क्षणार्धात अनंत कोटी संचित नष्ट होते. हरि ओम.